नमस्कार, भारती यार न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, आज मी तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवणार आहे। खूप छान लागतात हे मोदक। बघा, मी एक नारळ घेतलेला आहे, त्याला फोडून घेतलं आणि त्याचे काप करून घेतलेले आहेत। गूळ घेतला आहे, काजू बदाम घेतला आहे, मनुके घेतले आहेत, तूप घेतलं आहे, वेलची घेतलेली आहे आणि बघ नारळ मी सालसकट ठेवलेले आहे। तसेच मी काप करून घेतले त्याचे, कारण त्याच्यातही विटॅमिन असतात। छोटे छोटे काप करून मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। बघा मी काढून घेतलेले आहे। थोडा थोडा गूळ ॲड करायचा आहे आपल्याला त्याच्यात आणि दळून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान असं दळून घेते मी आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मनुके मी अखंड टाकते आणि काजू बदाम हे ठेचून घेणार आहे थोडेसे खलबत्त्यातून। थोडे जाडसर असे ठेवायचे आहेत आपल्याला। बघा, जाडसर ठेवलेत मी आणि ते सुद्धा मिक्स करून घेणार आहे। 6 वेलची घेतलेली आहे मी, ती वेलची सुद्धा छान मी कुटून घेतलेली आहे आणि ती सुद्धा मिक्स करून घेणार आहे। बघा, आणि 1 चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। गावरानी तूप घेतलेलं आहे आणि छान सगळं मिश्रण आपल्याला एकदम एकजीव असं करून घ्यायचं आहे। खूप छान मोदक लागतात हे। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा, आता पारी बनवण्यासाठी आपण पीठ घेऊन घेणार आहेत। हे गव्हाचं पीठ घेते मी, जे आपण चपातीसाठी वापरतो ते, आणि त्याच्यात सुद्धा मी 1 चम्मच एवढं तूप टाकून घेणार आहे आणि दूध टाकून घेते। दूध आणि तूप टाकून आपल्याला छान मस्त मऊ असं मळून घ्यायचं आहे पिठाला एकजीव होईपर्यंत आणि 15 ते 20 मिनिटं एवढं आपण झाकून ठेवणार आहे। मग नंतर छोटे छोटे गोळे करून छान असं लाटून घेणार आहे। छोटे छोटे पुऱ्यांसारखे आपण लाटून घेणार आहे। बघा मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आता आपण लाटून त्याच्यामध्ये सारण भरून छान असे मोदक रेडी करणार आहे मी आता। बघा, लाटून घेते मी। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबसुद्धा करा माझ्या चॅनलला। सारण घ्यायचं आपण 1 चम्मच एवढं, कारण तेवढ्या पुरीमध्ये केवढं सारण बसतं तेवढं व्यवस्थित बघा। आणि मस्त अशा आपण प्लेटी करून मोदक रेडी करून घ्यायचा आहे छान। बघा किती सुंदर मोदक बनलेला आहे। मस्त हाताने आपण त्याला कळ्या देऊन द्यायचा आहे, राऊंड फिरवायचा त्याला थोडासा। बघा किती सुंदर दिसतोय मोदक आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो। जसं तुम्ही तांदळाचा मोदक बनवतात त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागतो हा मोदक। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खाऊन बघा, मग नंतर मला कमेंट करा की तुम्हाला कसा लागला। बघा, मी परत तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते आणि अशा प्रकारे आपण मग सगळे मोदक रेडी करून घेणार आहे। नंतर थोडंसं अंधार पडतंय म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल। बघा, एका हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। पहा किती सुंदर मोदक बनलेला आहे आपला। हे बघा, मी छोटे छोटे सगळ्या पुऱ्या लाटून त्याच्यावरती सारण ठेवून घेतलेलं आहे। असंच तुम्ही सुद्धा करा। आणि मी गॅसवरती कढई ठेवून दिली, तिच्यात पाणी टाकून दिलेलं आहे। दुसरं भांडं नाही म्हणून मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे आपण मोदक रेडी करून घेतले आहेत ना, ते सगळे त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आता एक एक ठेवून। कारण पहिलेच आपण मोदकच्या पिठामध्ये सुद्धा तूप टाकलेलं आहे म्हणून झाकणाला तूप किंवा तेल लावायची काही गरज नाही आहे, ते आपोआप निघून जातील। बघा, असे एक एक करून आपण सगळे मोदक व्यवस्थित रचून द्यायचे आहेत, जेणेकरून सगळे मोदक छान वाफवले जातील असे। बघा, मी सगळे ठेवून घेतलेले आहेत आणि वरून हा ताट झाकून देते मी अजून 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं आहे। बघा किती सुंदर असे मोदक झालेले आहेत आपले। बघा, मी तुम्हाला एक मोदक मस्त काढून दाखवते। बघा, तुम्ही गरम गरम आहेत अजूनसुद्धा। बघा, मी तुम्हाला फोडून दाखवते मोदक किती छान बनलेलं आहे ते। सारण आणि मोदकचं पारी सारखीच दिसते म्हणून खूप सुंदर दिसत आहे। नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू।